मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांना व्हिडिओच्या पूर्वी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ पाहून शेवटला कमेंट करायला मात्र विसरू नका. हमने सोच बदली मुमरा की, नाही, हमने सोच बदली मुमरा भी बदला, हे असं एक वाक्य हे आव्हाडाने बोललं होतं. ते वाक्य बोललं पण यांना आनंद झाला की एवढं जे वाक्य आहे ते वाक्य मी न रिटेक करता किंवा न काय करता सलग बोललो, त्याचा यांना आसुरी आनंद होता. आणि एवढे नाटक कुणी माझ्याशिवाय दुसरं करू शकत नाही हे त्यांनी बोलून दाखवलं. तुम्हाला मी हा व्हिडिओ प्रथम दाखवेन आणि तुम्हाला नंतर यावरती आपण पूर्णपणे मुमरा विषयावरती बोलूया. मुमरा उन शहरों में से एक शहर है जहां लाइट जाती नहीं. क्या ये बदलाव नहीं है? हाँ, हमने सोच बदली और मुमरा भी. ये एवढं नाटक दुसरं कोण करू शकेल का? रिटेक न घेता एवढं नाटक दुसरं कोण करू शकेल का? रिटेक न घेता एवढं नाटक दुसरं कोण करू शकेल का? बघा, झालं असं, मुमरा म्हणलं की तुमचा आवाड, आवाड म्हणलं की मुमरा, आणि आवाड म्हणलं की शरद पवार. मुमरातील युनुस शेखनं फक्त त्याची खोड नाही मोडली, त्यांनी कानशिलात मारले काकाच्या, पवारांच्या. अरे, आयुष्यभर हिंदूंच्या विरोधामध्ये या लोक बोलत गेले. आयुष्यभर हिंदू द्वेष यांनी केला. एक पुरोगामित्व नावाच्या किड्याखाली यांनी अनेक हिंदू लोकांना रेंगाळून मारले लोकांनी. अहो, महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये लोक ठेवले नाहीत, कुटुंबात यांनी कुटुंब ठेवले नाहीत. कारण घरफोड्या असतील, पक्षफोड्या असतील, विचार फोडणे असतील किंवा जातीमध्ये फोडाफोडीचं राजकारण करणे, यामध्ये तर कुणाचा हात कुणीही धरू शकणार नाही, तो व्यक्ती म्हणजे पवार साहेब. आणि यामध्ये काल एक वक्तव्य भेडेगुरुजीचं आलंय. ते वक्तव्य असं होतं की सगळ्यात मोठा देशद्रोही म्हणजे शरद पवार. मी बोलत नाही, माझं वाक्य नाही, त्यांचं वाक्य आहे, भिडे साहेबांचं. मग हे लोक हे नमाजवाद्यांना खुश करण्यासाठी खरंच हे असेच नाटकं करत आलेले आहेत. ते फक्त खुश व्हावे म्हणून कधी रामाला मांसाहारी म्हणतात. म्हणजे यांच्या सोयीनं हे लोक मांडतात. रामाला तसं मांडतात, शिवरायांना असंच मांडतात की अफजल खानामुळं, त्या औरंगजेबामुळं, शास्त्री खानामुळं, ह्या सगळ्यामुळं शिवाजी महाराज आहे. म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत हो. त्या सगळ्या गोष्टी ह्या लोक फक्त त्यांना खुश करण्यासाठी आतापर्यंत करत होते. आव्हाड काय आणि आव्हाडाचे मालक काय, या सर्वांचा अजेंडा तोच होता. इफ्तारी काय 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 सगळं केलं. फक्त हिंदूला घोडे लावायची कामं यांनी केली आतापर्यंत आपल्या राजकारणामध्ये. कधीही हे लोक हिंदूंच्या पाठीमागं कधीच भक्कमपणे उभं राहिले नाहीत, कधीच राहिलेले नाहीत. हिंदू म्हटलं की पुरोगामित्व आलं, मराठा, ब्राह्मण, ओबीसी, एससी ह्या सगळ्या जाती आल्या. पण या ठिकाणी त्याच ह्या पक्षाचं, ह्या सो कॉल्ड ह्या पक्षाचं जे काही जो पाया आहे तो बिथरलाय, तो म्हणजे मुंबऱ्यातून. मुंब्रा म्हटलं की ठाण्यामधील 30 तिथं जागा आहेत, 30 जागा सीट मनपाला. त्यात फक्त 5 जागा ह्या MIMनं निवडलेल्या आहेत, जिंकलेल्या आहेत. बघा, आता फक्त मला कोणी सांगा बरं खाली की MIMचं महाराष्ट्रामध्ये काम आतापर्यंतचं काय? MIMचं काहीही काम आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही, की तरी कुठलंही काम आतापर्यंत केलेलं नाही. एक राज्यामधील पक्ष आहे, तो महाराष्ट्रामध्ये आपले पाय पसरवत आहे. मग ज्या वेळेस जितेंद्र आव्हाडांना पर्याय उपलब्ध झाला त्यावेळेस आव्हाडाच्या पाठीमागं लाथ या लोकांनी मारली आहे. हे राऊतांना, हे त्यांना कळलं पाहिजे आव्हाडांना. जर जी काही तिथली मुलगी आहे ते युनुस शेखची मुलगी सहेर शेख, कैसा हराया ते बुरा मुमरे को ग्रीन कर दूंगी. पण त्यांचा मालक दुसरा आला, तो जलील, तो बोलला
मुमरा क्या पुरे महाराष्ट्र को हरा करेंगे. अरे औरंगजेब येऊन गेला इथं तर एकच गाडलं गेलंय संभाजीनगरमध्ये. मग असो, पण या ठिकाणी हे भाजपला लोक विरोध करता करता हे काकाची मंडळी हिंदूंच्या विरोधामध्ये झाली. त्यांची मता करता यांनी हिंदूंना फाट्यावरती मारलं. पण आता वेळ अशी आहे, ज्यांच्यासाठी ज्यांच्या भरोश्यावर आपण आयुष्यभर उड्या मारल्या त्यांनीच आपल्या पिछवाड्यामध्ये लाटा घातल्यात, हे तेवढंच खरं आहे. अहो, विधानसभेच्या वेळेस या लोकांनी पडळकरांच्या मॅटरमध्ये किती माहोल केला होता. काय काय चोर, काय चोर, काय घोषणा होत्या, काय ड्रामा होता. हाय व्होल्टेज ड्रामा फक्त हे लोक हिंदूंच्या विरोधामध्ये करतात. कारण गोपीचंद पडळकर हे हिंदुत्ववादी विचार मांडायचे आणि जर आपण त्यांना टार्गेट केलं तर आपली मंडळी खुश होईल. फक्त हा उद्देश समोर ठेवून त्या ठिकाणी टार्गेट हे पडळकर होतात. पण या ठिकाणी जे आता जे काही सहेर शेख आहे त्याने जे केले ते अतिशय महत्त्वाचे केले. ते दाखवून दिले त्यांनी सगळ्यात मोठा धडा शिकवलेला आहे तो आव्हाडांना पण आणि अशा सो कॉल्ड पक्षांना, जे पक्ष पुरोगामित्व आमच्याकडे आहे, आम्ही पुरोगामित्ववादी आहोत हे दाखवणारे आहेत, ह्या सगळ्यांना फाट्यावर मारायचे काम हे मुंबऱ्यातनं झालेले आहेत. मुंबऱ्यानं दाखवून दिलंय. आता 5 आहोत तर हे पूर्ण महाराष्ट्र हिरवा करायला निघालेत. इकडं वन हँड सत्ता महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये भाजपची आहे. भाजपनं हे वाक्य केलंय का हो, आम्ही पूर्ण भगवं करेन म्हणून, आम्ही पूर्ण भारत भगवा करू म्हणून? कधीच नाही केलं. फक्त भाजप हे एक काम करतं, ते म्हणजे भारत हा अखंड असावा आणि जे भारतामध्ये जे काही बाहेरचे आलेले आहेत घुसखोर त्यांना बाहेर काढायचं हे प्रामाणिक काम भाजप करत आहे. पण एवढी सत्ता असताना कधीच माज त्या लोकांनी केला नाही. पण फक्त 5 नगरसेवक आणून ते काय तिथं फाट्यावरती मारलं गेलंय ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्या पोरीचा प्रत्येक शब्द हा शरद पवारांना खरंच ऐकावा लागेल किंवा आपण ऐकावा जरूर, की ज्या लोकांसाठी किंवा ज्या एरियासाठी आपण आपला धर्म, आपल्या रीती परंपरा ह्या ज्या गोष्टी आहेत आपण या सगळ्या विषयावरती टांगल्या होत्या. काही सण असतील, अहो हे लोक सणावर टीका करायचे, रामावर टीका करायचे, धर्मावर टीका करायचे. अरे सनातन धर्म, राम, लक्ष्मण, कृष्ण काही असो, यांनी कुठला साधूही सोडला नाही, त्यावर याने टीका केली नाही. असा म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती हे लोक टीका करायचे. फक्त का? कारण ते विशिष्ट मत आमच्या पाठीमागं असावे. असं करून ह्यांनी हिंदूंना मध्ये फूट पाडून हे जे मत पूर्ण विभाजले होते, आज यांना दाखवता येते मुलगी, आतापर्यंत तुम्ही आमच्याकरता केलंय पण आता आम्हाला तुमची गरज नाही. आता आमचा माणूस, आता आम्ही आमच्या पक्षातून आम्ही निवडणूक लढवून निवडणूक जिंकू शकतो हे त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय. म्हणजे हा इशारा फक्त त्यांचा नाही, हा इशारा फक्त आव्हाडांना नाही, हा इशारा उद्धव ठाकरेंना सुद्धा आहे. आज मुंबईमध्ये त्यांची अवस्था अशी झाली आहे, उद्या मुंबईत ही अवस्था या लोकांची अशीच होऊ शकते. आणि जो काही झालं, जे काही घडलं मुंबईमध्ये, हे माझ्या मतेवर का हे माझं वैयक्तिक मत आहे की या ठिकाणी तो इशारा होता, तो इशारा फक्त आव्हाडांना नव्हता, तो इशारा हा पवारांना सुद्धा होता. कारण पवारांचेच शिष्य आव्हाड आणि आव्हाडांची भाषा, पवारांची भाषा ही काही वेगळी नव्हती. आणि नेमकं काय 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 गोष्टी होत्या, ह्या गोष्टी पूर्ण महाराष्ट्रानं बघितले मित्रांनो. आता नेमकं या गोष्टी बघितल्या मुंबऱ्यामधल्या, हसायला येतं. एका नवीन पोरीनं, म्हणजे बापानं 20-25 वर्ष यासोबत काम केलंय, 20-25 वर्ष सोबत काम करून मुलीनं सोबत राहून सुद्धा या ठिकाणी आव्हाडाचा ज्ञान केला. यातून शिकण्यासारखं खूप आहे. लवकर यातून आव्हाडानं शिकावं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते बंद करून आपल्या धर्माकरता, लोकांकरता लढावं, उभं राहावं, एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या
तरी धोक्याची घंटा आहे मित्रांनो. धोक्याची घंटा आहे. उद्धव ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा हे सो कॉल्ड आव्हाड असतील, ह्या सगळ्यासाठी ही एक धोक्याची घंटाच म्हणावी लागणार आहे. ती झापड किंवा ते काही होतं ते फक्त आव्हाडासाठी नव्हतं, तो एक इशारा होता, ती धोक्याची घंटा होती पवारांसाठी आणि उद्धव साहेबांसाठी. हे फक्त चॅलेंज ही आव्हाडाला नव्हतं, हे चॅलेंज होतं पवार साहेबांना, ही झापड होती पवार साहेबांना. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.